विदर्भातील सिंचन प्रकल्पाकरिता सन 2006 ते 2013 दरम्यान ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदींनी जमिनी दिल्या होत्या अशा प्रकल्पग्रस्तांना त्यावेळेस कमी मोबदला दिला होता। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 16,000 हेक्टर करिता प्रति हेक्टर 5 लाख याप्रमाणे 80 कोटी सानुग्रह मोबदला मंजूर करण्यात आला होता। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प व अरकचेरी सिंचन प्रकल्पातील सन 2006 ते 2013 दरम्यान जळगाव जामोद मतदारसंघातील ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीने जमिनी दिल्या अशा प्रकल्पग्रस्तांना आमदार संजय कुटे यांच्या हस्ते 7 कोटी 22 लाख रुपयांची सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप नगर परिषद सांस्कृतिक सभागृह जळगाव जामोद येथे करण्यात आले। जळगाव जामोद मतदारसंघातील निमकराड, मांडवा, पळशी घाट, पिंपळगाव, काडे, भुरखेड, सातडी तसेच कुंभारखेड येथील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले। सोबतच संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांना 1 कोटी 85 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले। सदर अनुदान मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नक्कीच पेरणीच्या काळात याची मदत झालेली असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे। सदर कार्यक्रमाला श्रीराम हजारे, अधीक्षक अभियंता जिगाव प्रकल्प पाटबंधारे मंडळ शेगाव, परमजीत सिंग जुनेजा, कार्यकारी अभियंता जिगाव धरण व पुनर्वसन विभाग शेगाव, तुषार मेतकर, कार्यकारी अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग खामगाव, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, बंडू पाटील जिल्हा परिषद सदस्य तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।